आले वापस. मित्रांनो तुम्ही बघत असताल आम्हाला रोज. कमेंट काय करते नाही तुम्ही, लाईक पण करते नाही. आमचे फॉलोअर्स काय वाढत नाही. कृपया सगळ्यांनी मदत करा आम्हाला. ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही पुन्हा एकदा काय बनवायचं आपल्याला बिर्याणी. आज चाललो आम्ही चिकन बिर्याणी बनवायला. थोडासा वेळ झालेला आहे, जवळजवळ 6:45 वाजलेले संध्याकाळचे. आम्हाला यायला वेळच होईल. आम्ही किराणा घेतलेला आहे, सर्व चिकन बिकन दाखवून दे. आणि आज आम्ही थोडीशी गर्दी पण कमी केलेली आहे, कारण काय होतं येताना थोडंसं विषय गंभीर होतात. त्याच्यामुळं मग आज आम्ही चौघच जण आहे, मी, हुसेन, नितीन आणि केकूड मेकूड म्हणजेच शुभम भाऊ चौधरी. तर ब्लॉग पूर्ण बघत राहा. आजचा ब्लॉग बाहेर राहील, कारण आम्ही संध्याकाळच्या वेळेला चाललोय. त्याच्यामुळे तुम्हाला रात्रीचा व्ह्यू बघायला भेटेल. खूप भारी असणार आहे. त्या दिवशी ना ते वारा थांबेल होता ना, थोडी गडबड होती. सोलपेटला प्रॉब्लेम येतो. सोलपेटला काय नाही, तुम्ही गेले निघून, मी मारभोग खालून वरून आई पूजा ईशाला म्हणायचं वाघ खाली, ईशाला वागताय ना विषयाचा. गाईज आलो 5 मिनिटात. एक नंबर आपली गाडी लागली आणि आमचा केकूड मेकूड काही विषय नाही. लाकडं घे बघा, हा आपला पसारा आहे. या गोणीत काही लाकडं आपले आणि भांडे कांदे. आपली बसायची सोय, बॅनर आपलं मस्त आहे, एकदम जबरी विषय. आता ब्लॉग बघा एकदा पूर्ण, काही विषय नाही. बघा आपला मित्र आहे शुभम उर्फ केकूड घेतोय आता सर्व भांडे आणि लाकडं. आणि मी घेतो ताडपत्री. हुसेन ती स्टिकची काय गरज नाही पडणार ना, एवढं लाकडं होईल का? 2-3 लाकडं घे फक्त काढून. काय घेतो एवढं? काम नको करू, एवढं लाकडं तेवढंच घे. 4-5 लाकडं घ्या, एका 2 मोठं घे, म्हणजे कसं टेन्शन नाही राहणार. बस काही लाकडं तिकडे नाही ऑलरेडी, बरोबर ना? एकच पातेलं सगळं होणार ना. बस झालं. कागद सुद्धा आमच्याकडं जाळायला हवा येणार. हा विषय एवढी की बंद करू. स्टिक नाही लागणार ना आमच्याकडे. विषय असा आहे तर 4 नसल्यामुळे आम्हाला ना पाणी बॉटल घ्यावं लागतं सोबत. त्याचा वेळेस पाणी बॉटल घ्यायला परवडत नाही ॲक्च्युली, कारण 5 लिटर पाणी घ्यायला आम्हाला 50 रुपये खर्च करावं लागतं. आणि 10 रुपयालाच पाणी बॉटल घेते आम्हाला होलसेलमध्ये देतो. म्हणून विषय असा आहे का 4 असलं तर 10 रुपयात 20 लिटर पाणी येतं आणि ते पण थंड आणि चिल्ड असतं. आणि पाणी पण 20 लिटर असतं, त्याच्यामुळे आमचे भांडे कुंडे सगळं धुवून सगळ्या गोष्टी होतात. पण सध्या जारची कमी आमच्याकडं. ॲक्च्युली जार आहे पण मग गाडीत स्पेस नसतो, त्यामुळं थोडासा विषय होऊन जातो. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही जारसाठी जागा तयार करून जार घेऊनच येऊ. समोसा मावणार नाही, या प्लेटमध्ये बिर्याणी खाणार आहे. तांदूळ करून दे. हे तांदूळ तू बघा, व्हिडिओ काढ बघा. पुढे नाही, पुढे कवी सरले मागून राहायचं बोलला करतो मी तोपर्यंत. शिवाय देऊ नका मला. मीच नाही आणलं. ब्लॉग मध्ये माहिती करा सगळं आपलं आहे. यावेळेस आमचा हुसेन मी ते पैसे देणार झाले.
गेला घेऊन बरं थोडं तरी लांब नाही जायचं ना रे डायरेक्ट 2-3 किलोमीटर लांब जायचे 2 किलोमीटर आजची परिस्थिती अशी झाली आहे तिथं आलो मीठ विसरलो मीठ घ्यायला गेलो मीठ भेटलं पण 4 मीठ भेटले बारीक का भेटते नव्हता त्याच्याकडे ही अशी परिस्थिती आहे. तुझ्या बरी अवघड परिस्थिती आता काय होईल त्याच्या भुगाकडून टाकलं भोगाने असं काही नाही असं. लईच हे- हुसेन, आणि झालं चला खारट नको बरं का भाई. कारण की भाजी राईस मध्ये आहे ना. मीठ वरतून टाकतो नंतर. काही विषय नाही तसं तू हुशार आहे हे आमच्या माकडे म्हणजे मग काय म्हणून तुला ग्रॅव्हिटीने ॲक्वाय वाटतं ऐकू आहे ऐसा ऐकू आहे स्वदेशी आम्ही पेतीच नाही मी येत पाठीच्या- नव्हतो. हे बैलाला आणले म्हणला एकदम. हा, इकडे ठेवलं. हा, ठेवलं. हे ते तलाव माहिती तुला तलाव कुठे येतं वरती अरे त्याला माहिती रे शिरायला हॅलो उद्या माहिती निसर्ग ते तलाव माहिती ना तुला अरे मागच्या तिथं बनवलं तिथं बोलव त्याला चिकन पनीर टिक्का ये. तुला लंडन आहे म्हणे मी काय झालं? हे का भाऊ त्याच्यात पाणी टाका थोडं हलवून घ्या चांगल्या हाताने द्या बरं मला हात गाई चपले काढ तू नाही रे भाऊ टाकून देऊ आता. तिला पहिले समज कोणाची पहिले टाक त्याच्यात लेमन कुठून भेटलं असं आम्हाला? हा एक कप झाला आधीच तो तुमच्या बँकेत जाईल आता काय तो. विचार करायला पाहिजे तो. हे कुठला? लोकल. अरे अरे त्याच्यात नाटी पडायला थांबायचं काय पुढे माहिती पडेल. अरे पडून नाही तर नाही. त्याच्यावर आला तू ते पातेल्यात काय टाकायचंय? पातेलं धुवायचं आता इथं. राईस अरे त्याच्यावर नको चालू. साठी पाहिलंच नाही ना पातेलं पाहिलं का? मीठ घ्या बरं बस. ते पातेलं लागणार नाही बघ आता. हा बाई, पहिले टर्बो नाही टर्बो आणलं मुंबईवरून तो टर्बो झाला 6 दिवस गाडी अशा ठिकाणी लागली नाही. त्याला गाडी डायरेक्ट फळे होता, फळे होता. हे नाव घेऊन टाक. हा गाडी हा दुबईला मित्रांनो आपल्या बिर्याणीला पाणी कमी पडलंय त्याच्यामुळे पाणी टाकतो आपण आता टाकलंय हॅलो 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 तू हॅलो गदा गदा पायमा घेऊन असेल तू. टापाटप करून घे. असं पेटेल ना भाई आता वातावरण तुला सांगतो अगं भया 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 वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं उडून गेलं हो ना, ते- आले वापस हा. इथं का टीव्ही इथं टाकतो आत्या बाजून ठेवता बाजून हे आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी म्हटलं 10 मिनिटं ठेवलं जबर काम हे कसं करायचं आता? हे थोडं पाणी टाकून घे वरतून. अरे कोणतं बेकार नव्हतं काही पास राहिला यार ऐक रे इथे आहे. टाक ना अजून. नाही रे एवढी कायला ते टाकून चल आई मग ते राईस मध्ये काशी पण होईलच नाही ती. हा आता पकडतो कार मस्त भारी आता. त्याच्यावर राहिली ना त्यांची. खाली गेली वाजव, चल, वाजव. ये, टाकून ये, दे. चल यार भूक लागली आता पुढे चाल. झाली बिर्याणी. एवढी बिर्याणी त्याला थांबून ठेवायला पाहिलं तर रे. हे आहे, हे आहे. तर नमस्कार सॉरी नमस्कार कुठं आला भाई आले वापस भाई आले वापस 5 मिनिटात तर आम्ही जो चिकन बिर्याणीचा प्लॅन केला होता तो आमचा थोडासा फ्लॉप झालेला आहे कारण आम्हाला जे चिकन दिलं होतं चिकनवाल्याने ती कोंबडी होती का कोंबडा होती हेच आम्हाला समजलं नाही कारण ती इतकी निबर होती कुठल्या गावची गावजाणी होती तेच आम्हाला माहित नव्हतं इतकी निबर होती इतकी रापेल होती ती शिजायला तयार नव्हती पण शेवटी आम्ही तिचा नाट टाकून दिला आमचा राईस शिजलेला होता राईस खाल्ला आणि आम्ही पीस डॉगेश भाईला दिले आणि अशा प्रकारे आम्ही आता निराश होऊन घरी चाललोय पण मग जेवण आमचं पक्क झालेलं आहे कारण जवळजवळ राईस 1 किलोच्या आसपास राईस होता त्याच्यामुळं काय अडचण नव्हती आता बाकीचे तुमचे हे द्या काय म्हणतात ते भाई आले वापस मित्रांनो तुम्ही बघत असताल आम्हाला रोज कमेंट काही करते नाही तुम्ही लाईक पण करते नाही आमचे फॉलोअर्स काय वाढत नाही कृपया सगळ्यांनी मदत करा आम्हाला ही नम्र विनंती ओके राईट धन्यवाद अशा प्रकारे आपला ब्लॉग संपलेला आहे आपण नेक्स्ट टाइम अजून काहीतरी नवीन रेसिपी घेऊन येऊ आणि नवीन ठिकाणी जाऊ धन्यवाद जय महाराष्ट्र